तर मग नमस्कार मंडळी, क्रिकेट विथ भूषणवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका फर्स्ट टेस्ट, फर्स्ट डे, पहिलाच दिवस आज। आणि टेस्ट ही जशी हवी तशीच मस्तपैकी एकदम वेगळ्याच फॉर्ममध्ये चालू होती। पहिले साऊथ आफ्रिकेची बॅटिंग, नंतर बुमराचा क्लास। तर सर्व गोष्टी आपण बघणार आहोत मित्रांनो। तर एक एक करून आज बुमराचा फिफर आला। मेन म्हणजे बुमराचा फिफर म्हणजे बुमराच विषय येतच नाही। बुमरा आला म्हणजे विकेट येण्याचं काम येतच। ठीक आहे, चला मग बघूया आता नेक्स्ट बुमराचा फिफर आपण पूर्ण स्कोर कार्ड चेक करून घेऊया एकदा। ठीक आहे, तर मग स्कोर कार्ड फर्स्ट इनिंगमध्ये 159 केले साऊथ आफ्रिकेने। यामध्ये कॉन्ट्रीब्युशन किती कोणाचं बघूया। विजिबल आहे सर्वांना? ओके, चला मग नेक्स्ट एडन मार्क्रम। एक स्क्रीन सरळच ठेवू का? ओके ठीक आहे, चला एडन मार्क्रम खूप अपेक्षा आहे नाही का? एडन मार्क्रम येईल आणि आपली मारून जाईल, पण आज असं काही झालं नाही। पूर्ण एकदम डिस्ट्रक्शनमध्ये आलेला होता एडन मार्क्रम, पण मग वाचून गेलो आपण तिथं। 48 बॉल 31 केलेले, नंतर 5 चौके 1 छक्का पण मारला यामध्ये त्यांनी। ठीक आहे, रायल रिकल्टन बोल्ड झालेला आहे। 22 बॉल 23 रन, 100च्या 104च्या स्ट्राईक रेटने खेळून गेलेला आहे। खूपच जबरदस्त इनिंग असली जर असते ना हे मार्क्रम आणि आपला रिकल्टन। स्कोर म्हणजे इंडियाच्या फर्स्ट याच्यातच म्हणजे 100 क्रॉस वगैरे बराच होऊन गेला असता नाही का याचा, साऊथ आफ्रिकेचा। पण मग असं काही भारताने होऊ दिलं नाही आहे। वेन मुल्डर याचा सगळ्यात जास्त ॲव्हरेज आपण जसं कालच बघितलेलं होतं, कालच्या लाईव्हमध्ये सांगितलं होतं। हा मुल्डर जबरदस्त प्लेअर आहे, हा ऑलराऊंडर म्हणून थर्डवर येऊन खेळतो हा। याचं 3 चौके मारले, 47चा स्ट्राईक रेट, ठीकठाक खेळला। पण मग कुलदीपला मी काल पण म्हटलं होतं, कुलदीपचं इंडियामध्ये बॉल खेळणं अवघड राहील एकदम। कुलदीपच्या बॉलिंगवर नाही समजणार कोणाला लवकर ही गोष्ट। चला नेक्स्ट तेंबा भाई, त्यांचा कॅप्टन। 11 बॉल 3 रन, 27चा स्ट्राईक रेट। हां, कुलदीप यादव हे काय मागे कॅप्टनशिपची हे होईल, इथं प्रशंसा केली जाईल, कारण की विकेट नव्हती पण तिथं फिल्डर असा लावलेला होता ज्युरेलला की विकेट येऊन गेलेली। नंतर तो टॉनी डी जॉर्जी हा ओपनिंगचा प्लेअर आहे। मी याला माझ्या अंदाजे साऊथ आफ्रिकेमध्ये मॅचेसमध्ये याला बघितलेला होता मी, की म्हणजे ओपनिंगला यायचा हा टॉनी डी जॉर्जी। आणि एक कोण होता अजून, मार्क्रम होता का मे बी दुसरं कोणतरी होतं, अजून काहीतरी समथिंग नाव होतं वाटतं। ते 2 जण ओपनिंगला यायचे साऊथ आफ्रिकेमध्ये। लास्ट टूर झालेला होता ना त्या टूरमध्ये। तर टॉनी डी जॉर्जीने LBW झालेला बुमराला। 55 बॉल 24 रन, छान खेळत होता आपण। 1 बॉल 1 चौका 1 छक्का असो। ट्रिस्टन स्टब्स 74 बॉल खेळून गेला, फक्त 15 रन केलेत। 116चा एम मॅचेस नाही, डोंट नो गाईज फॉर विच एम स्टँड्स फॉर रन बॉल। किती मिनिट्स, ओके मिनिट्स इथे 116 मिनटं, जवळजवळ 2 तास थांबलाय, पण मग काही झालेलं नाही त्याच्याकडनं। 74 बॉल खेळला, 15 रन, 1 चौका मारला, फक्त 20चा स्ट्राईक रेट। कायल वेरने हा यांचा विकेटकीपरने 36 बॉल 16 रन, 44चा स्ट्राईक रेट। मार्को जॉन्सन, मोहम्मद सिराज हा बॉल जो पडला होता ना मार्को जॉन्सनला, ती डायरेक्ट 2024चा वर्ल्ड कप जो होता ना, त्या वर्ल्ड कपची आठवण आलेली डायरेक्ट। ठीक आहे, त्या वर्ल्ड कपला आपलं बुमराने जो बॉल टाकलेला होता फायनलमध्ये याच्यासाठी जो बॉल टाकलेला जॉन्सनला आऊट करायला आणि भारताला वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकवायसाठी,
तोच बॉल मोहम्मद सिराजनी सेम ॲज इट इज टाकलेला आणि तीच रिॲक्शन, तोच सर्व एकदम मुवमेंट. आणि मार्को जॉन्सन तिथं डकवर आऊट झाला मोहम्मद सिराज. नंतर कॉरिबियन बॉश खूप इनिंग मस्त खेळतो हा कॉरिबियन बॉश. हा जर टिकला तर मग अवघड होतं, पण 23 बॉल 3 रन काही आज करू शकला नाही. नंतर सिमॉन हॅमर काहीतरी काय हार्मर ओके समथिंग. नंतर 5 बॉल 5 रन 11 मिनटं थांबला. एक चौका 100चा स्ट्राईक रेट. केशव महाराज LBW 3. म्हणजे लास्ट 2 तर बुमरानीच काढलं आहे, टेल तर बुमरानी साफ केलेली आहे. नंतर LBW केलेला होता पटेलनी, अक्षर पटेल. त्यानंतर बॉलिंगमध्ये बघू कितीवर विकेट पडल्या. 57, 62, 71, 114, 120. शेवटच्या 3 विकेट तर 4-5 रनावरच गेलेल्या त्या. 5-7 शेवटच्या 10 रनात 4 विकेट गेलेल्या त्या. नाही 5 विकेट 10 रनात 5 विकेट गेले. हां चला, बुमरा 14 ओव्हर 27 रन. 14 ओव्हर 27 रन, 5 मेडन टाकलेले आहे, 5 विकेट घेतलेले आहे. एकदम म्हणजे साजेशी कामगिरी बुमरालाही. 1.1चा इकॉनॉमी, 1.92चा ऑलमोस्ट 2चा इकॉनॉमी येतो तो. 2 बी पूर्ण भरत नाही. वाईड 1 टाकला आहे, नो बॉल 1 टाकला आहे. ठीक आहे, 14 ओव्हरीत एखादं देऊ शकतो आपण. सिराज कंटिन्युअस क्रिकेट खेळणं चालू आहे सिराजचं. 12 ओव्हर 47 रन, 2 विकेट, 3.91. पण मग बरीच यांनी साथ दिली विकेटसाठी वगैरे, जे चान्सेस होत होते, पण मग पाहिजे तसं नाही हे झालं. होपफुली सेकंड इनिंगमध्ये छान होईल. अक्षर पटेल मी कालच बोललो होतो की आपल्याला 4 स्पिनर लागणार आहेत. इंडिया आहे, इंडियामध्ये मॅचेस आहे, 4 स्पिनर उतरवून त्या साऊथ आफ्रिकेला जागीच घेरलं जाईल. आणि आजच्या याच्यात तेच झालेलं की भारताने डायरेक्ट 4 स्पिनर उतरवून दिले. सुदर्शनला खाली बसवून दिलं, ज्युरेलमध्ये घेऊन आले. ठीक आहे, आणि नितीश कुमार रेड्डी नव्हता म्हणून मग. आणि यांचा आजचा प्लॅन म्हणजे गंभीरने पूर्ण मास्टर माइंड खेळून गेला म्हणता येईल, किंवा एकदम वर्स्ट मूव्ह म्हटली जाईल. दोघांपैकी एकच ठरू शकते. कारण की एक येतं नाही का की तुम्ही जो प्लेअर तुमचा 5-6 खेळणार आहे, ठीक आहे, फर्स्ट म्हणजे आता आपण एक गोष्ट येते की आपण स्टार्टिंगला खेळायला स्टार्ट करतो तेव्हा असं नसतं माहीत की मी ह्याच नंबरवर खेळणार आहे वगैरे. सिच्युएशन पाहून खेळावं लागतं वगैरे नाही का, कोणत्या नंबरवर जाणार कोण, या गोष्टीनंतर हळूहळू मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्या गोष्टी होऊन जातात. हा याचा नंबर हा, त्याचा नंबर हा, मी मिडल ऑर्डर, तू टॉप ऑर्डर, तू डायरेक्ट बॉलिंगमधलाच फक्त वगैरे ह्या गोष्टी येतात. पण मग इथं आपला वॉशिंग्टन सुंदर जो आहे तो मोस्ट प्रोबॅबली 6 नंबरच्या आसपास बॅटिंगला यायला पाहिजे. येऊन 6 नंबर एकदम परफेक्ट आहे वॉशिंग्टन सुंदरसाठी. 6-7 मोस्टली अजून 8 बी धरू शकतात तुम्ही. ही टॉप ऑर्डरला बॅटिंगला पाठवणं हा निर्णय ना थोडासा म्हणजे नाही का गळ्याशी येऊ शकतो, थोडाफार येऊ शकतो. कारण की त्याची बॅटिंग इम्पॉर्टंट आहे. त्या जागी तुम्ही अक्षर पटेलवर एक डाव खेळू शकले असते की अक्षर पटेलला पाठवणं वगैरे वरती पाठवू शकले असते. पण मग आता काय माहिती मॅनेजमेंटने हे केलेलं आहे, तर बघू आपण काय होतं वगैरे त्या गोष्टी. अजून तुम्हाला सांगतो की शुभमन गिलला चान्स दिल म्हणजे शुभमन गिलने स्वतःच एक हे घेतला पाहिजे होता, म्हणजे वेळा उचलला पाहिजे होता की 3rd नंबर कोणी बसत नाही आहे, मी ती जागा सांभाळेल. जसं महेंद्रसिंग धोनीने नेहमी करत आला की टीमसाठी इम्पॉर्टंट काही गोष्टी येते नाही का, की त्या जागेवर जाऊन मी खेळणार, म्हणजे माझी स्वतःची जागा फिक्स नाही, पण मग टीमला काय गरजेचं आहे हे धोनी पाहत होता. तसंच बघितलं पाहिजे नाही का, तोच खरा लीडर, कॅप्टन जे म्हणता येईल ते आपण नाही का. पण मग गिल तसं काही करत नाही आहे. गिलने त्याला 4थ्याच नंबरवर त्याला किंगची जागा सांभाळायचीच आहे. त्याला असं वाटतं आहे की इथूनच मी पूर्ण म्हणजे माझं साम्राज्य वगैरे तयार करेल वगैरे. काय माहिती आता नेक्स्ट काय होतं वगैरे, या गोष्टी पुढे बघतच आहे आपण. पण मग त्यांनी स्वतःने ठरवलं पाहिजे की मी या नंबरवर जाऊन खेळेल. 3वर नाही प्लेअर भेटत आहे चेतेश्वर पुजारानंतर, तर आपण 3वर जाऊन खेळू असं त्यांनी स्वतःच म्हटलं पाहिजे. आणि 4वर तुम्ही रिषभ पंत पाठवून द्या, आणि जडेजा आहे 5वर तुम्ही पाठवू शकता. नंतर मग पाठवा ना, अक्षर पटेल पाठवा, नंतर तुम्ही याला पाठवा,
नंतर अक्षर पटेल पाठवू शकता, नंतर तुम्ही वॉशिंग्टन सुंदर पाठवू शकतात, आहेत तुमच्याकडे प्लेयर. पण मग जसं बॉर्डर गावस्करमध्ये म्हणजे चुकी कोणाची होती सगळ्यांना माहिती होतं, पण भरलं बाकीच्यांनी. कोणी म्हणजे 3 प्लेयर्सची तर रिटायरमेंट होऊन गेलेली, बाकीच्यांना पण भरावं लागलं. तर ही गोष्ट नको व्हायला, फक्त एवढंच म्हणणं आहे. चला जाऊ द्या. होपफुली विकेट 8 ओव्हर 13 जडेजा, एक बी विकेट नव्हती नावावर. वॉशिंग्टन सुंदरला फक्त एक ओव्हर 3 रन. चला इंडियाची इनिंग आली. यशस्वी जयस्वाल 27 बॉल 12 रन 44चा स्ट्राईक रेट. जॉन्सननी बोल्ड केलेलं. नंतर के एल राहुल नॉट आऊट. चाललेला आहे. अजून बी इनिंग चालू आहे. उद्या तिथूनच कंटिन्यू होईल. 59 बॉल 13 रन 22चा स्ट्राईक रेट. उद्या चांगली इनिंग बघायला भेटेल के एल राहुलकडनं. वॉशिंग्टन सुंदर 38 बॉल 6 रन. ठीक आहे, इनिंग दिवस संपत आलेला होता वगैरे, पण मग निर्णय एकदम चुकीचा वाटतोय मला तरी. तुमचं काय मत आहे सांगा तसं कमेंटमध्ये. त्यानंतर भारताने फक्त 20 ओव्हर खेळलेल्या पूर्ण, त्याच्यामध्ये 37 रन गेलेले. आजचा पहिला दिवस इथं संपला आहे. जॉन्सननीच एक विकेट घेतलेली आहे, बाकी काही कोणी घेतलेली नाही. यांच्यात मेन बॉलर फक्त केशव महाराज धरू शकता तुम्ही आणि मार्को यान्सन धरू शकतात. ओ गाईज जस्ट वेट, मी चार्जिंग लावून घेतो. जस्ट मिनिट. तर मग मित्रांनो पुन्हा एकदा थोडं अडथळ्यासाठी क्षमा असावी. चला नेक्स्ट आपण बघू इंडियाचं. ठीक आहे, बघून झालं. आज इमर्जिंग एशिया कप होता. बरंच बघितलं असेल तुम्ही. चॉकलेट टीम होती तिकडं पण गेलेली, पाठवलेली. तर 297 रन मारले पोरांनी नाही का. समोर UAE होती म्हणून मग ते ठीक आहे, पण मग तरी बी सोपं आहे 297. मजाक वाटले का. ठीक आहे, 42 बॉलमध्ये 144 रन ठोकले. एकदम प्रॉमिसेबल दिसतोय वैभव सूर्यवंशी. इतक्या लवकर नाही सांगू शकत, पण मग प्रॉमिसेबल बघून तरी वाटतोय. एकतर येऊन समोरच्याची वाट लावणार, नाही तर सोबत म्हणजे आपल्या स्वतःच्या टीमची वाट लावून घेणार. दोघांपैकी एक गोष्ट कन्फर्म आहे. मोस्टली तर समोरच्या टीमची वाट लावणार आहे, पण मग जर आपल्या टीमची वाट लागली तर मग ठीक आहे. आपल्या टीमची लागली तर बाकीच्या प्लेयरनी सांभाळलं पाहिजे. पण ज्याही दिवशी वैभव खेळेल त्या दिवशी समोरच्या टीमची वाट लागणार आहे. तेच आज झालेलं आहे. 42 बॉल 144, काहीतरी 32 बॉलमध्ये का 31 बॉलमध्ये शतक मारलेलं आहे. आणि वरचे काहीतरी 10 बॉलमध्ये काहीतरी 44 रन झाले असतील. आणि 17 बॉलमध्ये 50 आलेली होती त्याची. 15 छक्के मारले. 15 असं याला असं वाटतं की डायरेक्ट मी व्हिडिओ गेम वगैरे खेळतो नाही का. 15 बॉल म्हणजे आपण येते ना एकदा 2 बाई 2 होता बाई, तशी गोष्ट आहे. 6 बॉल 10 रन, 1 छक्का 1 चौका. ठीक होतं. नमनदीर आलेला होता. नमनदीर 23 बॉल 34 रन. हां, 3 चौके 2 छक्के. नंतर जितेश शर्मा नॉट आऊट कॅप्टन 83 रन 32 बॉल. बघतायत का जितेश शर्मा. 8 चौके 6 छक्के. नेहल वडेरा 9 बॉल 14. रमनदीप 8 बॉल 6. सगळ्यात स्लो हाच खेळला म्हणजे. तरी बी 297 वर गेली असती. आणि जरी याने 8 बॉलमध्ये अजून जे 2 रन जरी रन बॉल केले असते तरी समोरच्या टीमला 300चं टार्गेट भेटलं असतं. चला होपफुली. आणि अजून आशुतोष शर्मा यायचा बॅटिंग काय टीम होती रे.
बॉलिंग थोडी कच्ची दिसते, पण मग बॅटिंग तर पूर्ण एकदम धुमधडाका रे. फक्त बॅटिंगचं असते ना, हा एकदम मन सोक्त रन दिले त्यांनी डायरेक्ट, काही बघायचंच नाही. त्यांच्या बॅटिंगमध्ये एकानेच फक्त 41 बॉल 63 नथिंग, नो नो 26 बॉल 26 रन स्वतःचे रन करायला आले होते तो वाटतं. चला, बॉलिंगमध्ये गुरजनप्रीत CSK तमिळनाडू, तीन विकेट घेतल्यात भाऊने, 4 ओव्हर 18 रन, छान बॉलिंग केली. रमनदीप पूर्ण बॉलिंग करून गेला, 4 ओव्हर 32. सुयश शर्मा 4 ओव्हर 48 बसले. सुयश शर्माला नाही बसले पाहिजे रे. 4 ओव्हर 48 जरा जास्तच झाले, जास्त नाही खूपच होऊन गेले. IPL मध्ये एवढे फटके खात नाही. यश ठाकूर 4 ओव्हर 22, ठीक आहे. हर्ष दुबे 2 ओव्हर 12, नमन दिरे 1-9, नेहल वडेरा 1-7. चला, ओव्हरऑल हे होतं आजचं. नंतर मेन अपडेट्स येत आहे आज ट्रेडबद्दल वगैरे, काय काय गोष्टी आल्या ट्रेडमध्ये ते वगैरे बघू आपण. ट्रेडमध्ये आज काय झालं वगैरे, नवीन काय बातम्या आल्या. तर जस्सी कोणत्या टीम सुरुवात करायची? हां, अजिंक्य रहाणे, तुम्हाला त्या दिवशी बोललो होतो ह्या सीझनला पण ठेवून घ्या, काही रिलीज करू नका. कॅप्टनशिपचा म्हणजे टीम पूर्ण बनवून घ्या, मग तुम्ही सोडू शकतात. ह्यावर्षी तरी राहू द्या, टीमची टीम अजून बनायची बाकी आहे. म्हणून महाराष्ट्राचा वाघ अजिंक्य दादा पुन्हा एकदा कॅप्टन राहणार आहेत. त्यानंतर धोनी वेन्सी फर्स्ट बॉल पहिल्या बॉलवर छक्का मारला का धोनीची रिॲक्शन. रिपोर्ट, सनरायझर्स हैदराबाद इज सेट टू रिटेन हेनरिच क्लासेनला हैदराबाद रिटर्न करते. हा त्यांचा निर्णय आहे. निर्णय चुकीचा पण नाही म्हणू शकत आपण, बिकॉज एक गोष्ट येते की तुम्ही 23 करोडमध्ये तुमचा फर्स्ट रिटेन्शन घेतलेला होता आणि तुम्ही एक सीझन पुरता 23 करोड नाही देऊ शकत कोणत्या प्लेअरला, ठीक आहे. म्हणून मग चांगली मूव आहे म्हणू शकतो आपण. पण मग 23 करोड जास्तच होता रे, एवढा मोठा बादशाह नाही का. मॅच विनर स्वतःच्या दमवर असला पाहिजे नाही का, कोणत्याही सिच्युएशनमधनं मॅच ओढली पाहिजे. हेनरिच क्लासेनमध्ये ती तेवढी गोष्ट थोडी कमी वाटते, पण ठीक आहे. होपफुली सनरायझर्सचा निर्णय त्यांच्या हितामध्ये जावा. अरे मला ऋतुराजच वाटला बिना दाढी मुशीचा. MSDN फॅन्स महाराष्ट्र. चला, ही बघू आपण अपडेट. CSK मध्ये आणि पंजाबमध्ये डील होत होती, पण मग डीलचं CSKला तो ग्लेन मॅक्सवेल द बिग शो हवा होता पूर्ण कॅशमध्ये, जो की कॅशमध्ये CSKला पूर्णपणे भेटला नाही. कारण पंजाबची मागणी होती की आम्हाला तो हवा आहे, तो फक्त नेथन एलिसची रिप्लेसमेंट. नेथन एलिस हा प्राईम फॉर्ममध्ये चालू आहे, ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर आहे. पण मग म्हणजे अगोदर तो याच्यासाठीच पंजाबसाठीच खेळत होता, पण मग नंतर यांनी गेम केला, CSKने घेऊन आले वगैरे, ठीक आहे. पण मग आता CSK सोडणार नाही त्याला, कारण की तो पूर्ण प्राईम फॉर्ममध्ये. म्हणजे दूध देती गाय कोणी सोडत नसतं, एक गोष्ट आहे. म्हणून मग बघू आपण काय होतं. पण ही डील कॅन्सल होईल, कारण की मॅक्सवेलला सोडणार नाही. त्याच्या बदल्यामध्ये मॅक्सवेलला ऑप्शनमध्ये सोडतील, पण CSKला देणार नाही. तेवढे लय हुशार राहत आहेत. नंतर येस, ही एक अपडेट आलेली होती मित्रांनो. राशिद खान मुंबई इंडियन्समध्ये येणार होता. राशिद खान मुंबई इंडियन्समध्ये घ्यायची पूर्णपणे मुंबईने तयारी केलेली होती. मुंबईला हवा एक धमाकेदार एक स्पिनर हवा आहे, जो की एकदम मॅच विनर असा स्पिनर. मुंबई चहलसाठी का नाही बघत आहे ते काही समजलं नाही. पण मग बघू, राशिद खान अवघड आहे. जे इंडियन ऑप्शन भेटला असता चहल असता तर, पण मग राशिद खान बघतेत मुंबई. पण मग गुजरात ते ऑल कॅश डील म्हणतायत. मुंबई पूर्ण पैशांमध्ये नाही का. मुंबईची एकच इच्छा आहे की पूर्ण याच्यात पाहिजे आम्हाला कॅश डील वगैरे, प्लेयर रिप्लेसमेंट वगैरे नको कोणती गुजरातकडून. तर मग ही डील काही होणारी नाही आहे. गुजरात एवढी बी गुडघ्यात घेऊन बसलेली नाही की सोडेल ती राशिद खानला. बघू, नाही होणार पण ही डील. जस्ट थिंक नो. बुमराज फर्स्ट टेस्ट विकेट साऊथ आफ्रिका, इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. हां, फर्स्ट विकेट AB डिव्हिलियर्स. बुमराज फर्स्ट टेस्ट. अरे साऊथ आफ्रिका
इन साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिकामध्ये पहिली फर्स्ट टेस्ट विकेट साऊथ आफ्रिकेविरुद्ध AB डिव्हिलियर्स आणि फर्स्ट टेस्ट विकेट इंडियामध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध रॅन रिकल्टन. प्रियंक पांचाल नो लुक आठवतंय का? जस्ट थिंक. लखनौमध्ये कोण आलंय? लखनौमध्ये तबाई आली. तबाईचं नाव फक्त वन अँड ओनली मोहम्मद शमी. मोहम्मद शमी हा आलेला आहे लखनौ सुपर जायंट्समध्ये. ही पूर्णपणे कॅश डील झालेली आहे. एकाना स्टेडियम हा स्विंगचा एकदम धनी होऊन जाणार आहे. मोहम्मद शमी आलेला आहे पूर्णपणे याच्यामध्ये. तर खूप छान आहे का असं, म्हणजे लखनौला बॉलरची गरज होती की प्रॉमिसेबल एकदम. मोहम्मद शमी भेटून गेलेला आहे. मोहम्मद शमीला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये थोडा वाटतोय की कमबॅक अजून बी होऊ शकतो, त्या आशेवर बसलेला आहे तो. पण मग बघू. अभिषेकला रिटर्न करते हैदराबाद. सिद्धेश विचारतोय की अभिषेकला रिटर्न करते का हैदराबाद? नक्कीच रिटर्न करते. जडेजाचं कन्फर्म आहे का? जडेजाचं 101% कन्फर्म आहे. मी काय म्हणतो, माझं एक मत आहे, म्हणजे आता एवढे दिवस रडून झालंच आहे, ठीक आहे. तर एक मिनिट मित्रांनो. ठीक आहे, एवढे दिवस रडून झालेलंच आहे. तर आता रडून काही फायदा होणार नाही. आपल्या रडण्यानी वगैरे कोणी किती त्यांच्या इथं हातपाय जोडले वगैरे नाही का, हातपाय जोडायची गोष्टी नाही आहेत, एवढं काही घरचे नाही आहे IPL वाले. पण मग एक सांगतो की म्हणजे रडणे वगैरे काही होणार नाही आहे. टीमचा निर्णय टीमनी त्यांच्या हितामध्ये घेतलेला आहे. लॉयल्टी वगैरे या गोष्टी पूर्ण मरून गेलेल्या आहे क्रिकेटमधून. म्हणून आपण त्या गोष्टींचा काही विचार करू नका मित्रांनो. फक्त एवढा विचार करा की टीमने निर्णय घेतला आहे, तुम्ही टीमचे फॅन्स आहात, तुम्ही फक्त एका पर्टिक्युलर प्लेअरचे फॅन्स आहात, तुम्ही त्या पर्टिक्युलर प्लेअरची फक्त लॉयल्टी चेक करा, बाकी काहीच बघू नका. जसं रोहित मुंबई, विराट RCB, धोनी CSK, अजून कोणी असेल KL, आता बाकी यांचे नाव आता लॉयल अजून कोण येऊ शकतं? लॉयलचं नाव घ्या रे, लॉयलचं नाव घ्या लवकर कोणतरी, लॉयल प्लेअरचं नाव घ्या कोणतरी. विराट स्मृती लाईफ, येस, हाय नमस्कार भाऊ. तर मग सांगतो, तुम्ही पर्टिक्युलर टीमचे फॅन्स राहा. उगाच या आशेवर बसू नका तुम्ही की म्हणजे माझी टीम याला सोडेल वगैरे, मग त्याच्या आशे लावाल, मला वाईट वाटते वगैरे. गेले उडत हे IPL वाले, काही घेणदेण नाही आहे. आपल्या पर्टिक्युलर टीम म्हणजे माझ्या टीमने निर्णय घेतला आहे ना की जडेजाला सोडायचं आहे, दुसऱ्या प्लेअरला 2 आणायचे चांगले. संजू सॅमसन हा CSKचं फ्युचर होऊ शकतो, तर ठीक आहे, संजू सॅमसन CSKचं फ्युचर होऊ शकतो. CSKला ट्रॉफी जिंकणार असेल त्याच्यामुळे, तर ठीक आहे, CSK ओके. KL राहुल कसं काय लॉयल म्हणू शकतो रे? 3-4 टीमा होऊन गेल्या, 4 नाही रे सॉरी, 4 ते 5 टीमा होऊन गेल्या भावा KL राहुलच्या. KL राहुल सगळ्यात पहिले होता हैदराबादमधनं गेला RCB कडून गेला पुन्हा पंजाबकडनं लखनौकडनं दिल्ली. 5वी टीम तर चालू आहे. इट्स नॉट कॉल्ड लॉयल्टी नाही म्हणू शकत आपण या गोष्टीला. तो पूर्ण सर्वस्व देतो ती गोष्ट वेगळी आहे, पण तो लॉयल नाही म्हणू शकत. लॉयल म्हणजे म्हणायचा अर्थ आहे की एकच फ्रँचायझीकडनं खेळायचं आहे, त्याला आपण लॉयल म्हणू शकतो एक प्रकारे. तुम्ही सर्वस्व देताय ती गोष्ट वेगळी आहे तुम्ही, पण मग तुमची फ्रँचाईज तुम्हाला तेवढं कॅपेबल नाही समजत आहे की तुम्ही सर्व सीझन वगैरे घेऊन जाशाल वगैरे. ॲट द एंड ते सगळी बिझनेस डील्स वगैरे राहतात ह्या. म्हणून मग उगाच नका आशा लावून ठेवू. जडेजा हा जाणार आहे यांच्यामध्ये, राजस्थानमध्ये संजू येणार आहे आणि सॅम करन पण तिकडे जाणार आहे. म्हणून ऑक्शन स्ट्रॅटेजी राजस्थान जिंकून गेली इथंच, कारण की त्यांनी 2 ऑलराऊंडर एकदम क्लास ऑलराऊंडर त्यांच्यामध्ये घेऊन घेतले. CSKने बी एक ओपनिंग बॅटर म्हणू शकतो, विकेट किपर म्हणू शकतो, त्यांच्यामध्ये घेऊन घेतला आहे. धोनीची रिप्लेसमेंट माहीत नाही, धोनी पूर्ण वर्ष खेळेल नाही खेळेल, होपफुली धोनी खेळायला पाहिजे, सर्वांना एंटरटेनमेंट झाली पाहिजे ही गोष्ट. बघू विजय शंकर कसा प्लेअर वाटतो भावा तुला? विजय शंकर ना एक आहे नाही का, त्याला असं ते एक गोष्ट राहते ना की त्याला थोडं फ्रीडम दिलं पाहिजे नाही का. त्याला एक टॅग बसून गेला आहे एकदम, म्हणजे बसतो ना एखाद्याला टॅग की हा नाहीच खेळणार आहे,
आणि त्या प्लेअरच्या पूर्ण डोक्यात ती गोष्ट घुसून जाते. अरे यार नाही, आपल्याला एखादी वेळेस एखादी गोष्ट होती की आपल्याला एखादा जण म्हणून जातो नाही का नाहीच होणार आहे, आणि आपण तीच गोष्ट धरून ठेवतो की नाहीच, नको मला, नाहीच होणार माझ्याकडनं. ती तशी होऊन गेलेली विजय शंकरसोबत थोडंसं. पण तो मी तुम्हाला सांगतो, गुजरातमध्ये होता ना भाऊ, 1 नंबर खेळत होता. पण तो आता नाही खेळत आहे, ते नाही माहिती आता, पण मग खेळलं पाहिजे. CSK तरी पण त्याला रिटेन करून घेईल तुम्हाला सांगतो. इथं नाही म्हटलं आहे, सोडण्याची अपेक्षा आहे, कारण की रिटर्न का बरं करेल, तर प्रत्येक टीमला आहे ना त्या होम जो स्टेट वगैरे राहतो ना, तर तिथला एक प्लेअर लागतो. मग तसा तमिळनाडू CSK म्हणजे चेन्नईचा वगैरे प्लेअर घ्यायचा म्हटला तर तो विजय शंकर येतो. म्हणून मग बाकी कोणी उरत नाही, कारण की अश्विनला बी सोडून दिलेलं आहे. म्हणून मग विजय शंकर राहताना दिसतोय मला तरी. इथं काय म्हटलं आहे, कोणते कोणते CSK अपेक्षित सोडू शकते. डेव्हन कॉन्वेला सोडून देईल ओपनिंगमध्ये, आता जागाच उरलेली नाही. रचिन रवींद्र बी सोडून देईल. राहुल त्रिपाठी ॲज युज्युअल सोडून देणार. दीपक हुड्डा द लेजंड, विजय शंकर ठेवून देतील. जेमी वॉर्टन सोडून देतील. दीपक हुड्डा कसं आहे, दीपक हुड्डाचा एक सीझन सांगतो तुम्हाला, 2020 असेल किंवा 21 असेल, पंजाब, KL राहुल 21मध्ये पंजाबकडे होता ना, हां, तर तो सीझनमध्ये त्याची एकच इनिंग बघितली होती. तेव्हापासून मी त्याचा पूर्ण फॅन झालो होतो नाही का, त्याच्या बॅटिंगचा वगैरे एकदम. त्यावेळेस तो डायरेक्ट ती दबंग स्टाईलमध्ये नाही का खेळायचा, जे बाईने डायरेक्ट म्हणजे विश्वास नव्हता. प्रत्येकाला असं वाटायचं नाही का दीपक हुड्डा आला म्हणजे तो येईल, 2-3 बॉल खेळेल आणि आऊट होऊन जाईल. नाही 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 नाही, हे थोडंसं हे झालं. पण मग त्या सीझनला त्यांनी दाखवून दिली होती. त्यानंतर दीपक हुड्डा आला होता तो इंडियन टीममध्ये, तिथून त्यांनी फॉर्म धरलेला होता खरा. आणि मग तो इंडियन टीममध्ये आला, आयर्लंड विरुद्ध खेळला. आयर्लंड विरुद्ध हार्दिक पांड्या कॅप्टन होता इंडियाचा, आयर्लंड विरुद्ध खेळला आणि तिथं त्यांनी शतक ठोकलं. तिथून परत तो अजून नेक्स्ट टीममध्ये वगैरे गेला, पण नेक्स्ट पुढे जाऊन मग काही चान्सेस भेटले नाही. मग परत तो त्याचा फॉर्म वगैरे गेला, त्या गोष्टी झाल्या. लखनौकडनं पण बराच चांगला खेळला होता, पण मग नाही का ती गोष्ट, पंजाबसारखी गोष्ट नव्हती आली मला. त्यांनी राजस्थान विरुद्ध खेळला होता 3 इनिंग, जबरदस्त खेळलेला होता दीपक हुड्डा. असं नाही प्लेअर वाईट आहे, थोडा फॉर्मचा विषय राहतो. आणि टीमला फक्त आहे ना, जो फॉर्ममध्ये प्लेअर आहे तोच लागतो. टीम नाही विचार करत की नको मला. टीम फक्त 2 गोष्टींचा विचार करेल. एक, फक्त टीमचा फेस म्हणून कोण ओळखला जाईल, त्यांना त्याच्या कोणत्या प्लेअरमुळे ब्रँड्स मिळतील. आणि सेकंड थिंग म्हणजे तुमचा प्लेअर किती फॉर्मला आहे. फक्त 2 गोष्टी लागतात. जो दुसरा प्लेअर राहतो म्हणजे जो फॉर्ममध्ये राहतो तो त्यांना ट्रॉफीपर्यंत नेतो, आणि जो टीमचा फेस राहतो तो त्यांना पैशापर्यंत नेतो. आणि ओव्हरऑल दोघांचं इंडिव्हिज्युअल म्हटलं की त्यांना टीमची पॉप्युलॅरिटी भेटते. बस एवढंच लॉजिक आहे यांच्यामध्ये. म्हणून काही आशा वगैरे लावू नका मित्रांनो. रिटेन और रिलीज 12.5 करोड, मी काय म्हणतो अजून 2-3 करोड टाकून घ्या, रिटेनच करून घ्यायला, याला सोडू नका. फिल सॉल्ट रिटेन रिलीज, रिटेनच झाला पाहिजे रे, फिल सॉल्टला विषयच येत नाही. KL राहुल रिलीज करून घ्या, अजून 4 करोड वाढवून भेटतील भाऊला. निकोलस पुरन रिटेनच झाला पाहिजे. एवढं मोठं हत्यार कोण सोडायला येडं आहे का. पॅट कमिन्स कॅप्टन आहे रे, रिटेन रिलीज काय विचार करतायत. मिचेल स्टार्क 11.5 मध्ये भेटलाय भाई, नका सोडू. तो जो आता सुटला ना तो परत भेटणार नाही तुम्हाला. संपलेत का. नाही हा हेनरिच क्लासेन सोडून दिला पाहिजे रे, पण मग एक सीझनसाठी 23 करोड देणं चुकीचं होतं. शरक जाप. मतीशा पतिराणाची बिग अपडेट आलेली मित्रांनो. मतीशा पतिराणाला CSK सोडायच्या मूडमध्ये दिसते, किंवा मतीशा पतिराणाला CSKमध्ये राहायचं नाही आहे, अशा काही अपडेट्स येत आहेत. आता काय माहिती, लॉयल्टीचा प्रश्न शेवटी येतो. आता त्यालासुद्धा ट्रेडला वगैरे काढलं असेल CSKने. CSK कोणते नशे करून बसली आहे, कोणते काय करते ते माहीत नाही, पण मग बघू काय होतं. ठेवून घेतला पाहिजे कसाही असो, शेवटी तो क्लास बॉलर आहे. ठीक आहे, ग्लेन मॅक्सवेल रिलीज करून द्या. अटुलला दरवेळेस येतो पैसे खाऊन जाईल. KL राहुल ट्रेड होणार का. KL राहुलच्या बदल्यात आहे ना, दिल्ली मागते रमनदीप किंवा रिंकू, रमनदीप तर मागतेच आहे. रमनदीप सोबत हर्षित राणा किंवा रिंकू मागते, म्हणजे 2 प्लेअर मागते KL राहुलच्या विरोधात. KL राहुलच्या ट्रेडमध्ये 2 प्लेअर मागते KKR.
आता ती कसे 2 प्लेयर्स देणार नाही का, काय वाटतं की म्हणजे रमनदीप पण द्यायचा जो ऑलराऊंडर आहे त्यांचा, आणि त्यानंतर तुम्ही देणार त्यांना एक म्हणजे रिंकू देणार. रिंकू एवढा मॅच विनर प्लेअर देणार नाही. आणि हर्षित राणा यंग त्यांच्याकडे बॉलर आहे जो इंडियासाठी इंडिया धरून पण ठेवलेला आहे, इंडियाने सॉरी गंभीरने धरला आहे, पण मग त्याला नाही सोडणार म्हणून मग तो ट्रेड होणं शक्य नाही. हां, लायम लिव्हिंगस्टोनची अपडेट आलेली आहे मित्रांनो की CSK त्याच्यासोबत ट्रेड करते. ऑल कॅश डील होणार आहे ही. 8.5 करोड म्हणतायत की कॅश डील होणार आहे. CSK एवढा 8.5 मध्ये नाही जायला पाहिजे. याच्या मागे हा ऑप्शनमध्ये आला तर थोडा कमी विकला जाईल, तिथं घेतला पाहिजे. उगाच 8.5 घालून काही फायदा नाही, नाही का. 8.75. राहुल त्रिपाठी रिलीज महाराष्ट्राचा आहे, पण मग चला नेक्स्ट बघू मित्रांनो. संजू बाबा येतोय. संजू बाबा CSK मध्ये येतोय. CSK वाल्यांनी पोस्टर बॅनर काय बनवायचे बनवून घ्या. आलाय की फक्त टाकून द्यायचे. जडेजाचं टाका. मयंक मार्कंडे आला आहे का मुंबईमध्ये? मुंबईमध्ये मयंक मार्कंडे आला आहे. मुंबईची अपडेट सांगायचे विसरलो मी. मयंक मार्कंडे मुंबईमध्ये आलेला आहे. मुंबई इंडियन्स. येस मित्रांनो, बरं झालं बोललाच भाऊ, मी सांगायचं थोडं राहून गेलं, थोडं गणगणित होतो मी. पोस्ट काही आलेली नाही आहे अजून, पण तुम्हाला सांगतो शार्दुल ठाकूरसारखा बिग ट्रेड झालेला आहे. ठीक आहे. मुंबई एकदम म्हणजे लोक फक्त विचार करतात आम्हाला हा पाहिजे तसा पाहिजे. मुंबई त्यांची जी टीम होती ना ती परत आणायच्या मूडमध्ये दिसते. पोलार्डच्या रिप्लेसमेंट तर नाही भेटणार, पण पोलार्डच्या एक वेस्ट इंडिज प्लेअर पोलार्डला माहिती असेल, आणि जसं ब्रावोनी सजेस्ट केलं होतं पोलार्डला 2010 मध्ये, तसं पोलार्डनी सजेस्ट केलं असेल तुम्ही शर्फेन रदरफोर्ड घेऊन या, तर मुंबई शर्फेन रदरफोर्डला टीममध्ये आणलेलंच आहे. तसंच रोहित शर्मा माहिती असेल ही पालघर एक्सप्रेस आपली शार्दुल ठाकूर खेळणार आहे, तर मुंबईने बरोबर डाव खेळून शार्दुल ठाकूरला इकडे आणून घेतला. कारण की त्यांना माहिती आहे हा ऑप्शनमध्ये गेला की 2 करोडची याची प्राईस नाहीच आहे रे. 2 करोडपेक्षा महाग विकला जाणार आहे. 10.5 करोडपर्यंत याची प्राईस गेलेली होती मागे ऑप्शनमध्ये उतर राहता होता. पण मग नाही का, म्हणजे मुंबई एकदम क्लासिक खेळून जाते. हे कोणाला लवकर कळणार नाही आहे. पालघर एक्सप्रेस आलेली आणि शर्फेन रदरफोर्डचं तुम्हाला बोललो. ठीक आहे. या 2 गोष्टी. आणि मयंक मार्कंडे ही बघते म्हणजे पूर्ण याच्या फॉर्ममध्ये. मयंक मार्कंडे आणि राहुल चहर पुन्हा एकदा याच्यात येताना दिसत आहे मला मुंबईमध्ये. जर ते ऑप्शनमध्ये उतरले म्हणजे सोडण्याच्याच मूडमध्ये हैदराबाद, पण ते हैदराबादकडनं ऑल कॅश डील होण्याची शक्यता आहे. पण मग बघू आपण काय होतं ते नक्की. पूर्ण धप्पा वगैरे बसलेला आहे हा, म्हणून मग ती पूर्ण पक्की अपडेट आहे की मयंक मार्कंडे आणि हा येताना दिसतोय. होपफुली बघू आपण. आरसीबीचं सांगण्यासारखं भाऊ काहीच नाही आहे. RCB फुल एकदम पॅक टीम आहे. जी एखादी टीम असेल ना, मी म्हणतो RCB वाल्यांनी फक्त आता पॉपकॉर्न खरेदी करावे आणि ऑप्शनमध्ये जाऊन फक्त सगळ्यांना नाही का मजा बघावी आणि प्लेअरची प्राईस वाढवावी. तिथं जाऊन फक्त घ्यायची, फक्त म्हणजे नाही का एखादा आपल्याला घ्यायचं फक्त टमाटे राहता, पण मग पूर्ण मार्केट फिरतो तशी गोष्ट केली पाहिजे. फक्त सगळ्यांचे भाव नाही का वाढवून द्यायला पाहिजे यांनी जाऊन. तसं काही करणार RCB, कारण RCBची फुल पॅक टीम आहे. काहीच फरक पडणार नाही RCBला. RCBचं म्हणतायत की आंद्रे रसल RCBमध्ये, आणि त्याच्या बदल्यात कोण जाणार होतं, नाही सॉरी ठीक आहे, आंद्रे रसल फक्त ऑल कॅश डील येणार होता असं म्हणण्यात येत होतं, पण मग नाही म्हणताय अजून. बघू आपण काय होतं ते. पण मग RCBला गरज नाही रे अजून. या सीझनला RCB पूर्ण फॉर्ममध्ये आलेली आहे. अजिबात नाही. RCB दुसऱ्या ट्रॉफीकडे पण वळताना दिसते मला. जर इन केस मुंबई चेन्नई पुन्हा एकदा याच्यात येऊन नाही गेल्या तर सॉरी मजाक पार्ट, पण ठीक आहे बघू. DCचं सांग. DCचा कॅप्टन बदलतोय. अक्षर पटेल काही कॅप्टन राहणार नाही DCचा. आणि त्यानंतर DCचा फॅब डुप्लेसी सोडणार आहे. जेक फ्रेझर मेकगर के ना, तो ऑस्ट्रेलियन नाही का, तो एकदम तुफान म्हणायचे, अजून बी तुफानच आहे तो खेळला, आणि ती गोष्ट वेगळी आहे. पण मग तो त्याला सोडणार आहे DC. नंतर अजून टी नटराजन सोडणार आहे 10.5 करोडचा काहीतरी तो पण. नंतर मिचल स्टार्कला ठेवून घेईल दिल्लीची. 1 मिनिट टीम बघून घेऊया मित्रांनो. क्या हो गया तेरे को. किधर
किधर चला गया तू. बऱ्याच अपडेट समजले असेल मित्रांनो. तर मग अजून कोणती टीम, बाकी कोणत्या टीमबद्दल ऐकायचं वगैरे तुम्हाला ते सांगून द्या मला, म्हणजे मी थोडं क्लिअर होऊन जाईल नाही का. हिअर वी गो. येस, ओके, ठीक आहे. बाकी आपल्याला कोणती टीम पाहिजे होती? RCB बघत होतो आपण वाटतं ना, नाही दिल्ली बघत होतो. सॉरी गाईज, दिल्ली कॅपिटल्स. दिल्ली शोर मच्छा. ऑफिशियल पेजला तर काही येताना दिसलेलं नाही आहे अजून. हां, कुलदीप यादव वगैरे रिटर्न करून घेणार आहे त्यांचा. अजून त्यांच्यात संजू बाबाची एक इनिंग माहिती आहे मला, की ज्याने त्यांनी 50 का असं काहीतरी मारलेलं होतं. तिथं त्यांनी एक चौका पण मारलेला नव्हता, काहीतरी 70-80 रनांची इनिंग खेळलेला होता दिल्लीकडून. तिथं त्यांनी एक चौका मारलेला नव्हता, सगळे छक्के मारलेले होते सगळे. फिटनेस देख रहे हो बंदे का, देख लो. PBKS मार्कस स्टॉयनिसला सोडते. ग्लेन मॅक्सवेल टुल्लेला बी सोडून देणार आहे. त्यानंतर अजून कोणाला सोडणार आहे? दिल्लीचे काही अपडेट नाही मित्रांनो सध्या तरी. KL राहुलला ठेवून देईल दिल्ली, जर इन केस जर त्यांना पाहिजे तसा ट्रेंड नाही भेटला तर. उगाच सोडणार नाही. आणि KL राहुलला काही कॅप्टनशिप नाही भेटणार, पण मग राहून जाणार आहे तो, म्हणून काही अजून नाही आहे. तसं काही असले ना अपडेट तुम्हाला लवकरच दिल्लीची सांगेल मी. पंजाब किंग्स बघायचं का? पंजाब किंग्स बघूया आपण. एक अपडेट होती की जी आपली ही आहे ना CSK जाते दीपक चहरसाठी 10.5 करोडमध्ये. सरपंच साहब, ठीक आहे. रिटेन्शन, सगळ्यात मोठं रिटेन्शन. स्वाईप टू सी अवर फर्स्ट रिटेन्शन. खरे रिटेन्शन तुम्हीच आहात प्रत्येक टीमचे. तुमच्यामुळे टीम चालू आहे, नाही कोणाच्या म्हणण्यानुसार. ठीक आहे, बघू, जाऊ द्या. गिल्ली, हॅपी बर्थडे गिल्ली. सॉरी तुम्ही नाही बघितला फोटो. येस, हा फोटो दाखवायचा होता मला. ठीक आहे, चला. चला मग बाकी ही काय न्यूजमध्ये वाचली मी, पण मला ही काही समजली नाही मित्रांनो. कोणाला समजली वगैरे असेल तर सांगून द्या नाही का. 10 करोड लुकिंग दीपक चहर टू होम. दीपक चहरला घेण्याच्या मागे वाटतं RCBने म्हणजे अश्विनने टाकलाय हा फोटो. बियर्डमध्ये फुल केस, याचा फॅन कोण आहे असं? हा साऊथचा हिरो दिसतोय ना. साऊथचा हिरोचा फॅन कोण असेल भाई? कमेंट्समध्ये बी काही दिसत नाही मित्रांनो. क्या पता, चला जाऊ द्या, लवकरच अपडेट समजेल. अश्विनने टाकले म्हणजे नक्कीच तिथं काहीतरी विषय असेल, बघू. Qatar Airways existed agency sponsor. Defend India now signed the new partnership with the London-based smartphone branding Nothing ही ब्रँड हे केलाय साईन, जो की समोर असतो तो. वॉशिंग्टन फिलिप्सला पण सोडून देणार आहे बरं मित्रांनो. चालतंय मग, आजच्या दिवशी एवढ्याच अपडेट्स वगैरे होतात मोस्टली. बाय CSK कन्फर्म डील. हे डील कन्फर्म वगैरे. तर चालेल मित्रांनो, काळजी घ्या सर्वांनी. काही नवीन अपडेट आले तर मी तुम्हाला लवकरात लवकर समजवत राहील. पेजला फॉलो करून घ्या, चॅनलला यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा. मी लिंक टाकतोय, माझ्या 2 दिवसापासून शेअर झाले नाही, पण आज काही पण करून मी शेअर करेल. लाईक सबस्क्राईब करून ठेवा, सपोर्ट करत राहायचाच. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, करा कष्ट. चलो टाटा, बाय बाय मित्रांनो.